बोलू सगळे शांत झालात. काल सह्याद्रीला काल सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय मंत्री दादा भुसे, इतर सर्व त्यांचे अधिकारी आणि या सर्वांची एक काल बैठक झाली. त्या बैठकीनंतर काही गोष्टी तिथे ठरल्या. शांत होतच नाही ना तुम्ही शेवटपर्यंत. तू खाली बस रे आता, एका ठिकाणी कुठेतरी राहता. इतक्या प्रेस कॉन्फरन्स हँडल करून पण तुम्हाला सेन्स येतच नाही ना. काल तिथे सगळ्या काही गोष्टी ठरल्या, परंतु त्या लेखी स्वरूपामध्ये या काही तिथे आल्या नव्हत्या. आणि मग तिथे असं ठरलं की उद्या म्हणजे आज अशी एक बैठक घेऊन त्या सगळ्या लेखी स्वरूपामध्ये तुमच्यासमोर गोष्टी आणणार आहेत. ती थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला एवढ्यासाठी देतोय मुद्दामून का हा मुळात विषय मी काल 9 वर्षानंतर मी या विषयासाठी सह्याद्रीमध्ये अतिथीगृहामध्ये मी गेलो. मी जेव्हा 9 वर्षापूर्वी गेलो होतो त्यावेळेला तिथे पृथ्वीराज चव्हाण होते मुख्यमंत्री, आणि त्यावेळेला माझ्यामध्ये मी चुकत नसेल तर छगन भुजबळ होतं, PWD छगन भुजबळ होते. त्याला काही गोष्टी ठरल्या, त्या सुरू झाल्या. मग त्याच्यानंतर पुढे काही परत त्याच वेळेला मला समजलं होतं की साधारणपणे या टोलच्या संदर्भामधले जी काही ॲग्रीमेंट्स आहेत, सरकारने केलेली ॲग्रीमेंट्स आहेत, ती 2026ला संपत आहेत. त्याच्यामुळे ती काय माझ्यासाठी नवीन गोष्ट नव्हती, परंतु त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या सुधारणा व्हायला पाहिजे होत्या किंवा व्हायला पाहिजेत ह्या ज्या मी सूचना केल्या होत्या. कारण त्यातली काही जी 2000 साली जी काय ॲग्रीमेंट झाली होती त्या ॲग्रीमेंटमध्ये देखील काही चुकीच्या गोष्टी आहेत. त्या देखील त्यावेळेला सांगितल्या गेल्या होत्या, आजही या सरकारला सांगितल्या गेलेल्या आहेत. परंतु ती सगळी ॲग्रीमेंट्स ही सगळी बँकांबरोबर झालेली असल्यामुळे त्याच्यामुळे आता 2026पर्यंत तरी तुम्हाला काही करता येत नाही. पण त्याच्यामध्ये कोणकोणत्या सूचना किंवा सुधारणा या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, ज्या झाल्या नाहीत किंवा थांबल्या गेल्या, पुढे काही होऊ शकलं नाही. आणि मग पुन्हा तो 9 वर्षानंतर विषय परत ऐरणीवरती आला. तो ऐरणीवरती येण्याचं कारण म्हणजे ठाण्यामधल्या 5 ज्या एंट्री पॉईंट्स आहेत तिथे पैसे वाढवले गेले आणि आमचा अविनाश जाधव आणि आमचे सर्व सहकारी तिकडे उपोषणाला बसले आणि परत तो विषय टोलचा ऐरणीवरती आला. त्यास तुम्हाला आठवत असेल तर मी तिकडे गेलो, अविनाशला मी ते उपोषण सोडायला सांगितलं आणि सोडायला सांगितल्यानंतर मी पत्रकारांशी आपल्याशी सगळ्यांशी बोललो की या संदर्भामध्ये मी 2 दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलेन. नेमकं त्याच वेळेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक स्टेटमेंट केलं की महाराष्ट्रामध्ये कोणत्याही टोलवरती 4 चाकी वाहनांना 3 चाकी वाहनांना टोलच नाही आहे. आता हे अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांच्याकडनं आल्यानंतर सगळ्या ठिकाणी चलबिचल सुरू झाली की म्हणजे आजपर्यंत आम्हाला फसवलं गेलं की काय, की सरकार म्हणते की आम्ही टोल वसूलच करत नाही आहोत, म्हणजे सरकारकडे पैसे जात नाही आहेत, फक्त जे टोल वसूल करतात त्यांच्याकडेच पैसे जातात की काय. याच्यानंतर काही ठिकाणी आंदोलनं झाली आणि वगैरे काही गोष्टी झाल्यात. त्या दरम्यान माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आणि कालची वेळ ठरली त्याप्रमाणे आम्ही तिकडे गेलो. परंतु ते नंतर कळलं की ते काय स्टेटमेंट होतं फडणवीसांचं, या टोलच्या हां म्हणजे मुंबईचे एंट्री पॉईंट्स, त्याच्यासोबतच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे यासाठी त्या काळामध्ये एक समिती नियुक्त करण्यात आली होती. हे वगळून त्या काळामध्ये इतर टोलच्या संदर्भात तो निर्णय झालेला होता. आता विषय असा आहे की MSRTC, PWD आणि इतर काही जे टोल नाके आहेत याच्यावरती हे आता हे एंट्री पॉईंट आणि एक्सप्रेसवे हे जर सोडलं तर बाकीच्या ठिकाणच्या टोल नाक्यांवरती ह्या 4 चाक्यांना मुभा आहे का टोल न भरण्याचं हे देखील आपल्याला चेक करायला लागेल. या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती उपमुख्यमंत्री बोललेत.
आज आमचं इथे जे बोलणं झालं आहे त्याच्याप्रमाणे जो कोणकोणत्या गोष्टींच्या सुधारणा या सगळ्या टोल नाक्यांवरती व्हायला पाहिजेत. मला असं वाटतं इथे ते त्याचे ते म्हैसकर आणि ते इतकी मंडळी पण इथे आली होती. टोल हा जर समजा तुम्ही घेणार असाल तर लोकांना कोणकोणत्या प्रकारचे तुम्ही तिकडे फॅसिलिटीज सोयीसुविधा तुम्ही दिल्या पाहिजेत या संदर्भामध्ये ॲग्रीमेंटमध्येच काही गोष्टी दिलेल्या आहेत ज्याची अंमलबजावणी झाली गेली नाही. मला असं वाटतं मी एक एक विषय तुमच्यासमोर वाचतो. त्याप्रमाणे पुढचे 15 दिवस ज्याला आपण अकाउंटेबिलिटी म्हणतो की साधारणपणे दर दिवसाला वाहन संख्या वाढते आपल्याकडे प्रत्येक शहरांमध्ये. आणि ही वाहन संख्या किती वाढते आहे हे मला स्वतः RTOला माहिती आहे, परंतु वाहन संख्या टोल नाक्यावरनं किती जातात याचा काही आकडा उपलब्ध नाही आणि तेही काही सांगत नाही. त्याच्यामुळे काल सरकारने मंत्री महोदयांनी आज निर्णय घेतला आहे की पुढचे 15 दिवस या सर्व एंट्री पॉईंट्सवरती सरकारतर्फे कॅमेरा लावले जातो आणि त्यांच्याबरोबर आमचे देखील कॅमेरे लागतील पक्षाचे, की जेणेकरून किती गाड्यांची ये जा होते आहे या गाड्या मोजल्या जातील. कारण दर दिवशी जर समजा गाड्यांची संख्या वाढते आहे, बरोबर आहे, त्याच्यात हे टोल पण वाढवणार आणि गाड्यांची संख्याही वाढणार. म्हणजे हे किती काळ चालू राहणार हे एकदा आपल्याला समजा नागरिक म्हणून आपल्याला कळलं पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यामुळे ही व्हिडिओग्राफी उद्यापासून सुरू होईल, बरोबर. करारात नमूद केलेल्या सर्व सोयी सुविधा म्हणजे स्वच्छ प्रसाधनगृह पुरुषांसाठी आणि महिलांसाठी, स्वच्छ प्रथमोपचारासाठी लागणारी सेवा, त्याच्यानंतर एक रुग्णवाहिका, त्याच्यानंतर क्रेन, प्रकाश यंत्रणा, पोलीस अंमलदार, फोन, करारपत्र, शासन निर्णय तसेच तक्रार वही. आता तक्रार वही होणार नाही तिकडे, मगाशी ठरल्याप्रमाणे मंत्रालयामध्ये एक सेल उभा केला जाईल की या सगळ्या टोल नाक्यांवरती CCTV फुटेज म्हणजे CCTV कॅमेरे जे लागले जातील त्याची संपूर्ण इथे मंत्रालयामध्ये वॉच ठेवला जाईल, कळलं का. त्याचबरोबर तिथे एक नंबर दिला जाईल, मोबाईल नंबर, की या टोल नाक्यांवरती लोकांना काय प्रकारचा त्रास होतोय किंवा काय. मी येतो ते पुढे ज्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक पण येणार आहे विषय, पण काय प्रकारचा त्रास होतोय लोकांना उद्या त्या नंबरवरती मेसेज करून तिथे सरकारला कळवता येईल. आणि ही यंत्रणा MSRDCमध्ये लागणार नाही, ही मंत्रालयात लागेल की कोणकोणत्या प्रकारचे त्रास होतात तिथे लोकांना. तर ह्या सुविधा ज्या आहेत ह्या तात्काळ तिथे सर्व टोल नाक्यांवरती केल्या जातील. त्याच्यानंतर करारातील नमूद सर्व उड्डाण पूल, भुयारी मार्ग यांचे डिटेल स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल, बरोबर आहे. आणि ते आपण ह्यांच्याकडनं करणार, IITच्या लोकांना, नामांकित IIT संस्थेतर्फे IITच्या लोकांकडनं करणार ते. सो ते सरकारी यंत्रणा असणार. त्याच्यानंतर ठाण्याला जे टोल वाढ झालेली आहे, खास करून मी कमर्शियल म्हणत नाही आहे, ज्या 4 चाकी वाहनांवरती जी 5 रुपयाची वाढ झालेली आहे, हा रद्द करण्याच्या दृष्टिकोनातनं सरकारला 1 महिन्याचा अवधी पाहिजे आणि त्याप्रमाणे ते 1 महिन्याच्या अवधीमध्ये याचा निर्णय करतील असं सांगितलेलं आहे. जी वाढ झालेली आहे ती रद्द करण्याच्या दृष्टीने. त्याच्यानंतर जे गोष्ट बंद झाली होती ती आता पुन्हा सुरू होईल, ती म्हणजे प्रत्येक टोल नाक्यावरती ती जी येलो लाईन जी पूर्वी होती, बरोबर, त्या येलो लाईनमध्ये 200 ते 300 मीटरच्या पलीकडे त्या येलो लाईनच्या बाहेर गाड्या गेल्या तर त्या सगळ्या गाड्या पुढच्या सोडून दिल्या जाणार, टोल न घेता. येलो लाईनच्या पुढच्या सगळ्या गाड्या सोडून दिल्या जाणार. 4 मिनिटाच्या पलीकडे एकही गाडी टोल नाक्यावरती थांबणार नाही. त्याच्यासाठी एक्स्ट्रा मला असं वाटतं पोलीस फोर्स हा देखील तिकडे एक्स्ट्रा लावला जाईल की जेणेकरून ते जे टोल नाक्यांवरती जे बाउन्सर्स किंवा इतर जी पोरं ठेवली जातात आणि जे हमरी तुमरी करतात आणि काय लोकांची जे वेडवाकड वागतात, हे याच्यापुढे ठेवले जाणार नाहीत. तिकडे ती यंत्रणा ही पोलिसांमार्फतच राबवली जाईल.
त्याच्यानंतर ती 6 नंबर टोल नाक्यावरती जर समजा फास्ट ट्रॅक हा चालला नाही त्यांचा, बरोबर आहे, तर तुम्हाला एकदाच तिथे पैसे भरावे लागतील. एक तर काय करतात, हे तिकडेही पैसे वसूल करतात आणि पुढेही तुम्हाला मोबाईलवरती ते फास्टॅगचं हे येतं की किती पैसे भरा. तर दोनदा होणार नाही, ते एकदाच भरले जातील. आणि हे जर समजा दोनदा भरले गेले तर तुमच्याकडे कंप्लेंटचं जे नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही इमिजिएटली ही कंप्लेंट करू शकता. हां, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात कितीचं टेंडर आहे, कितीचा टोल आहे, म्हणजे टोल आकडा किती आहे, 1000 कोटी असेल तो आकडा दिला जाईल. रोजचे वसूल किती होत आहेत आणि आता उरलेत किती, हां, हे मोठ्या बोर्डावरती रोजच्या रोज डिजिटली तुम्हाला सांगितलं जाईल लोकांसाठी, दोन्ही बाजूला. की तुम्हालाही कळेल की किती पैसे आपण आत्तापर्यंत जमा झालेले आहेत, किती जमा व्हायचे आहेत आणि आज दिवसभरामध्ये किती जमा झाले आत्तापर्यंत, हे तुमच्यासमोर येईल. हां, त्याच्यानंतर आनंदनगर टोल नाका ठाण्याचा, ज्याच्यात या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आता ठाण्याच्या लोकांना आनंदनगर टोल नाका क्रॉस करून परत जर समजा ऐरोलीच्या टोल नाक्यावरती यायचं असेल, दोनदा टोल भरायला लागतो. तो टोल एकदाच भरवला जाईल, एक तर आनंदनगर किंवा ऐरोली. याच्यासाठी त्यांना 15 दिवसामध्ये या प्रकारचा ते शासन निर्णय घेईल. एक महिन्याच्या आत शासन निर्णय घेईल. सर्वेक्षण करणार आहे, त्याचंही सर्वेक्षण करणार की ठाण्यावरून मुळात किती गाड्या जात आहेत ते. 7 नंबर. हां, त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेत असणाऱ्या मुलुंडच्या हरिओम नगर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांसाठी मुलुंड म्हाडा कॉलनीमधून पूल बांधला जाईल आता तात्काळ, की जेणेकरून त्यांना तिथे टोल भरायला लागणार नाही. त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता काय झालं आहे, महाराष्ट्रामध्ये जे रस्ते आहेत, मगाशी आमचं बोलणं चालू होतं की महाराष्ट्र सोडला आणि इतर राज्यात गेलो की आपल्याला गुळगुळीत रस्ते मिळतात. पण महाराष्ट्राने काय घोडं मारले, महाराष्ट्रामध्ये आल्यावरती अशा प्रकारची गोष्ट का होते. आणि त्याच्यामध्ये काय आहे, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि महानगरपालिका, नगरपालिका ह्यांचे एकमेकांशी असलेल्या जे काही गोष्टी आहेत ह्याची एकत्र बैठक होत नाही आहे. मी काल मुख्यमंत्र्यांना पण हेच गोष्ट सांगितली की ही जोपर्यंत एकत्र बैठक होत नाही, काय होतं, आता हे राज्य सरकार म्हणतं नाही ते केंद्राकडे रस्ता जातो, आम्ही काही करू शकत नाही, मग हा राज्याकडे जातो, मग महानगरपालिका म्हणतात महानगरपालिकेकडे जातो. हे असं करून चालणार नाही, ते एकत्रित याचा निर्णय करावा लागेल. ज्या नॅशनल हायवेज आहेत, या नॅशनल हायवेवरती कायद्यानुसार तिकडचा जो टोल घेणारा जो माणूस आहे, तिकडचा जर रस्ता खराब असेल तर त्या ठिकाणचा टोल हा रद्द करता येतो, कळलं का. आणि या संदर्भामध्ये मला असं वाटतं राज्य सरकार केंद्र सरकारशी आता पुढच्या 15 दिवसामध्ये बोलतील. त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे 29 व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे 15 जुने टोल बंद करण्याच्या दृष्टिकोनातून 15 दिवसामध्ये मुख्यमंत्री निर्णय घेतील. सार्वजनिक बांधकाम विभागाचे 29 हे मागणी आहे तुमची. हो, आपली मागणी आहे. हो, बरोबर आहे, मागणी आहे, बरोबर आहे. परंतु त्याच्या संदर्भातच काल मुख्यमंत्री बोललेत की 1 महिन्याच्या आत तुम्हाला मी त्याचा निर्णय सांगतो. आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे 15 जुने टोल आहेत, जुने टोल आहेत. त्याच्यानंतर मुंबई एंट्री पॉईंट, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग व राजीव गांधी सी लिंक यांचे कॅग ऑडिट केलं जाईल. ही आमची मागणी आहेच, पण ती आम्ही मुख्यमंत्र्यांकडे लावून धरलेली आहे. त्याचं कॅग ऑडिट केलं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे लोकांना सर्वात जास्ती त्रास होणारा म्हणजे जी जड अवजड वाहनं आहेत ही कोणत्याही लेनमध्ये येतात, त्या संपूर्ण वाहनांना याच्यापुढे महिन्याभराच्या आत, हा दादांनी दिलेला शब्द आहे, महिन्याभराच्या आत ते शिस्त लावतील. बरोबर ना? हो बोललात ना?
साहेब 7 नंबर म्हणजे आपण सगळ्यांची जबाबदारी होती. 7 नंबरचा त्याच्यानंतर टोल प्लाझा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सवलत मासिक पास उपलब्ध करून दिले जातील. किती? ते करारनाम्याच्या अटी शर्ती जे नियम असतील त्याप्रमाणे केलं जाईल. ठीक आहे. तुम्ही काय विचारणार असाल तर बोलतील. बोलतील ना. एक असा विषय आहे की यामध्ये एक व्हाईट पेपर का आणला जात नाही. एंट्री पॉईंटचा मुद्दा वर्षानुवर्षे 2015 मध्ये देखील एंट्री पॉईंट बंद होणार. जूनला निर्णय घेतला, जुलैला आम्ही अहवाल आणू असं म्हटलं गेलं, पण अहवाल आला पण त्यानंतर एंट्री पॉईंट 27 नंतर पण सुरू राहणार, MMRD घेणार. विषय असा आहे की 2000 कोटींच्या कॉन्ट्रॅक्टसाठी किती वर्ष वसुली होणार आहे. व्हिडिओग्राफी आपण करताय, पण याचं नाही, मी मगाशी आमचं तेच बोलणं झालं. मी मगाशी वाटतं परवा दिवशी पण मी हेच म्हटलं. प्रश्न असा आहे की राज्य म्हटलं, राज्याला रेव्हेन्यू लागतो, कळलं का, राज्य चालवायला. हे काही न समजणे इतके काही दुधखोळ नाही होत. प्रत्येकाला माहिती आहे की राज्य चालवायचं असेल तुम्हाला रेव्हेन्यू लागतो. पण हा रेव्हेन्यू कलेक्ट होत असताना जो फ्युएलमधनं पण होतोय, तुमच्या इतर टॅक्समधनं पण होतोय, रोड टॅक्समधनं होतोय, तुम्ही गाडी परचेस करताना पण होतोय, त्याच्यानंतर टोलवरती पण होतोय, हे सगळं जातंय कुठे. मगाशी मी दादाची हाच विषय बोलत होतो की प्रत्येकाला असं वाटतं की अरे माझ्याकडचे रस्ते खराब आहेत, मी पैसे तर भरतोय या सगळ्या गोष्टीत, तर मला रिटर्नमध्ये काय. सरकार घेईल का? रस्ते खराब असेल टोल वसुलीला लाभ दिलाच नाही पाहिजे. कायद्यामध्ये आहे, म्हणूनच मी सांगितलेलं आहे, कायद्यामध्ये आहे. आता ही गोष्ट मी आता गडकरींशी पण बोलणार की जे राष्ट्रीय महामार्ग आहेत, ज्या राष्ट्रीय महामार्गांवरती किंवा राज्याचे महामार्ग आहेत तिकडे राज्यच निर्णय घेणार. पण जिकडे रस्ते खराब आहेत ते रस्ते खराब असल्यानंतर ती जबाबदारी सुधारण्याची त्या टोलवाल्याची जबाबदारी येते. जसं आता म्हटलं तसं करारामध्ये खूप विषय आहेत, पण ते आपल्या समोर आले नव्हते आणि आता मला ते कळले. तर आता तुमचं समन्वय नसल्यामुळे हे झालेलं आहे असं राजसाहेब पण म्हणाले. तर काय म्हणजे शब्द कसा देणार की एक महिन्यात होणार का, नाही झालं तर ती जबाबदारी काय. नाही, मला असं वाटतं, मी या संदर्भात मी ह्यांच्या बाजूने बोलतो असं नाही आहे. मला असं वाटतं राज्य सरकारच्या अखत्यारीमधल्या ज्या गोष्टी आहेत, मला असं वाटतं याच्या बाबतीत हे निर्णय करू शकतो. समन्वयासाठी कोणी व्यक्ती नाही. समन्वयासाठी नाही, आता मलाच फोन करायला लागेल. त्याच्यामुळे झालंय म्हणजे समन्वयासाठी कोणी असणार, जबाबदार कोण, ज्यावर तुम्ही आलाय. पण हे सगळं करारात असताना झालं नाहीये. केंद्राचं वेगळं, राज्याचं वेगळं, त्यात कुठे समन्वय नाही. तर आमचा तर आम्हाला जो त्रास होतो त्याचा विषय, तर त्याची शाश्वती काय. काल माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय राज ठाकरे साहेबांच्या शिष्टमंडळाशी काल सविस्तर चर्चा झालेली आणि त्यामध्ये अनेक मुद्द्यांवर कालही चर्चा संपन्न झाली आणि त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी 8 वाजता बैठक घेण्याचा आणि प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करून निर्णय करण्याचं ठरलं होतं. माननीय राजसाहेबांनी जे काही मुद्दे आपल्यासमोर ठेवलेले आहेत, काही मुद्द्यांची अंमलबजावणी आम्ही आजपासूनच त्या कामाला लागणार. काही मुद्द्यांच्यासाठी 1 महिन्याचा अवधी, कारण काही संख्या किंवा आपण आता जसा मुद्दा उपस्थित केला त्या अटी शर्ती करारनाम्यातल्या ज्या काही आहेत, निश्चितपणे त्याची अंमलबजावणी करणं ही आमची पण जबाबदारी आहे आणि ती आम्ही निश्चितपणे करणार. मला वाटतं की एक सकारात्मक भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांची या सर्व संदर्भामध्ये आहे. काल राजसाहेबांशी पण बोलताना त्यांनी बिलकुल म्हणजे कोणाला पाठीशी घालण्याचा काही याच्यामध्ये विषय नाही. आपण जेव्हा टोल देतो तर साहजिक आहे की त्या सुविधा पण आपल्याला मिळायला पाहिजे, ही भावना असणं काही गैर नाही. आणि म्हणून आता एंट्री पॉईंटच्या सोबतच राज्यव्यापी पण चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. ताबडतोबीने आम्ही या विषयांवर मार्गक्रमण करणार. काही गोष्टींमध्ये आता आपली सर्वांची पण जबाबदारी, उदाहरणार्थ आता लेनिंग करणं, आम्ही बोर्ड लावणार एंट्री पॉईंटच्या तिथे किंवा जाताना पण त्या लेनमधनंच गेलो पाहिजे, परंतु पुढे गेल्याच्या नंतर त्या वाहन चालकाने पण त्या लेनने चाललं पाहिजे. ही शेवटी एक सामाजिक चळवळ असणार आहे. आम्ही त्याचं प्रबोधन करणार. काही ठिकाणी तर आपल्याला काही कारवाई पण करावी लागली तर तशी पण भूमिका आपल्याला काही ठिकाणी घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये पण सविस्तर चर्चा झाली
नवीन प्रकल्पामध्ये आम्ही कशा या संदर्भातल्या सुविधा केलेल्या आहेत त्याचं पण माहिती आम्ही राजसाहेबांना या ठिकाणी दिलेली आहे. मला वाटतं की सारांश आहे की टप्प्याटप्प्याने तुम्हाला या संदर्भातलं अंमलबजावणी होताना दिसेल. सर मध्यंतरी पण काही थोडं कन्फ्युजन झालं लोकांमध्ये की प्रायव्हेट व्हेकल्स आता टोल भरणार की नाही भरणार, कारण सीएमनी एका साईडला सांगितलं. माझ्यासाठी पण तो धक्काच होता. मी आपल्या माहितीकरता सांगू इच्छितो की त्या एका शब्दाचा आपण होऊ शकतं की एक नॅचरल याच्यातनं त्याच्याकडनं ते शब्द आला असेल, परंतु साहेब आपण जे स्क्रीनवर जी त्यांची पूर्वीची मुलाखत दाखवली तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे हे पण सांगितलं की बाबा मुंबईचे एंट्री पॉईंट्स असतील, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असेल, यासाठी समिती नेमलेली हे त्यांनी त्यावेळेस पण सांगितलेलं आहे. आणि म्हणून एक मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये जे काही मला वाटतं की 50-60 ठिकाणी लाईट मोटर व्हेकल्सला एक्झाम्शन देण्याचा निर्णय झाला होता. आजही मी आपल्याला सांगू इच्छितो की MSRTCच्या पण काही टोलवर लाईट मोटर व्हेकल्सला एक्झाम्शन आहे, काहींना टोल घेतला जातो, ही वस्तुस्थिती आहे. पण रेव्हेन्यू जनरेशनसाठी आपण म्हणताय आता गडकरी लोकसभेच्या निवडणुकीच्या की लोकसभेमध्ये की टोल बंद होणार नाही. टोल बंद होण्याचा विषय नाही आहे, पण वर्षानुवर्ष आपण त्याची वसुली करतो. जे ब्रिजेस बांधले, काही ब्रिजेस तर बांधले गेले त्याचे पैसे घेतले गेले, उदाहरणार्थ पेडर रोड चालली. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर प्रश्नचिन्ह होतं, त्याच्यावर सरकार उत्तर देणार का, त्याच्यावर काही वाईट पेपर येईल का? मला वाटतं की या सर्व गोष्टींचं प्रारूप 2002 पासून आणि नंतरचा करारनामा 2010 मध्ये. तर त्या काळामध्ये या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच निर्णय केला गेलेला आहे. कालच्या चर्चेमध्ये हे पण समोर आलं की अनेक तक्रारदारांनी या संदर्भामध्ये माननीय न्यायालयात, अगदी माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पण विषय गेले आणि त्याच्यामध्ये पण न्यायनिवाडा त्या ठिकाणी झालेला आहे. आपण याच्यामध्ये काही नकारात्मक न घेता ज्या सूचना आहेत, शेवटी नागरिकांच्या सोयीसुविधांच्यासाठी आणि ते पैसे देतात तर त्या सुविधा त्यांना मिळायलाच पाहिजे, यामध्ये कोणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही. कदाचित त्या काही गोष्टी अपूर्ण राहिल्या असेल तर त्या आम्ही ताबडतोबीने पूर्ण करण्याचं मार्गक्रमण करू. यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो स्वच्छतागृहांचा. त्याला जोडून माझा प्रश्न असा आहे की राज्यातले काही टोल नाके असेल की जे ऑपरेट करणाऱ्या ऑपरेटर्सकडून स्थानिक गुंडांना तिथे वसुलीसाठी ठेवण्यात आलेलं आहे. विशेषतः शिवापूर, सातारा, ठाणे, नवी मुंबई अशा भागामध्ये या कॉन्ट्रॅक्टर्सकडून स्थानिक गुंड जे छोटे मोठे गुन्हेगारी करतात त्यांना आपल्याकडे कामावर ठेवलेलं आहे आणि ते सर्वसामान्य नागरिकांची पहिली भाषा दादागिरीची करतात. पहिली गोष्ट तर काय केलं जाणार, त्यांचा तपास केला जाणार आहे का त्यांना आपल्या सेवेत घेताना त्यांच्या ट्रॅक रेकॉर्डचा? सर्व टोल्सवाल्यांना आम्ही सूचना करू की त्यांनी नागरिकांशी वागताना सौजन्याने सन्मानजनक वागलं पाहिजे, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना दिल्या जातील. आपल्या ज्या काही सूचना आहेत या संदर्भामध्ये जिथे कुठे असा प्रकार झालेला असेल तर ताबडतोबीने चौकशी करून कारवाई करू. सर 1 महिन्याच्या कालावधीत एक मिनिट. मला असं वाटतं ही अत्यंत उत्तम सूचना आता यांनी केलेली आहे कोचरेकरांनी. आणि मला असं वाटतं बंद करून टाकली. मला असं वाटतं दादा, ज्या टोल नाक्यांवरती जी लोकं बसलेली आहेत त्यांची मला असं वाटतं बॅकग्राऊंड तपासणं गरजेचं आहे आणि ती बॅकग्राऊंड तपासूनच त्यांना टोल नाक्यावरती बसवलं जाईल असं मला असं वाटतं तुम्ही सांगणं आवश्यक आहे. बिलकुल. जे कर्मचारी नियुक्त केले जातील त्यांना चौकशी करून त्यांचं बॅकग्राऊंड तपासूनच त्यांना कामावर घ्यावं असे आदेश दिले जातील.
सौजन्याने सर, वागण्याचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की हे जे बहुतेक जे रस्ते आहेत या जेव्हा कॉन्ट्रॅक्ट तयार झाला असेल तेव्हा तिथे किती स्वच्छतागृह असेल याची पण एखादी आकडेवारी त्याच वेळेला तयार झालेली असेल. कालपासून जेव्हा तुम्ही आढावा घेता किती स्वच्छतागृह आहेत आणि किती असली पाहिजे याची काही आकडेवारी आहे का? कारण अजूनही टोल वसूलला जातो, विशेषतः महिलांसाठी स्वच्छतागृह कुठल्याच रस्त्यांवर नसतं. ताई, आम्ही या संदर्भामध्ये पण आता चर्चा केलेली आहे. स्वच्छतागृह आणि ते पण स्वच्छ असले पाहिजे हे सूचना केली गेलेली आहे. त्याला थोडंसं आपल्याला जागेचं पण लोकेशन वगैरे जिथे उपलब्ध आहेत तिथे केलेलंच आहे. कमी अधिक असतील परंतु आपल्याला अपेक्षित त्या सोयी सुविधा तुम्हाला महिन्याभराच्या आत दिसून येतील. एक महिन्याच्या कालावधी. एकच मिनिट. अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आत्ताच मुख्यमंत्री आपल्या मंत्री महोदयांशी बोललो मी की जो कॉन्ट्रॅक्टर तिकडे असेल जो टोल वसूल करणार आहे त्यांनी ती स्वच्छतागृह त्यांनी उभारलीच पाहिजेत. बरोबर आहे. पण आम्ही आमच्याकडनं प्रत्येक टोल नाक्याला आता ह्या खास करून या एंट्री पॉईंट्सना कळलं का आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला आणि कुठे जेवढं शक्य होईल तसं असं प्रत्येक एंट्री पॉईंटला आम्ही जाताना आणि येताना अशी 2-2 आम्ही काय म्हणतो स्वच्छतागृह आम्ही कंटेनरमधनं साधारणपणे महिलांसाठी 10 आणि पुरुषांसाठी 10 असं एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पुरुषांसाठी 10 आणि महिलांसाठी 10 असं हे आमच्यातर्फे आम्ही देणार आहोत. सर, 1 महिन्याच्या कालावधीत सरकारकडून दिलेली आश्वासनं जर पूर्ण झाली नाही तर तुम्ही पुन्हा मनसे स्टाईलने आंदोलन करणार का? 1 महिन्यात म्हणजे पूर्ण झाले नाही म्हणजे काय करायचं? मी बातम्यांसाठी म्हणून आंदोलन नाही करत, कळलं का? लोकांना सुखसुविधा मिळणं गरजेचं आहे. हे एका स्टेटमेंटमधनं या सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या, बरोबर. अन्यथा फक्त ठाण्याच्या फक्त वाढलेल्या 5 रुपयाचा विषय होता, बरोबर की नाही? 2026 पर्यंतचा करार आहे. मला तेव्हाच माहिती होतं ना. आपण मला असं वाटतं ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे. अनेकांच्या डोक्यामध्ये काय काय गोष्टी चालू असतील आता ह्याचीही मला कल्पना आहे, कळलं का? की ह्याचं बरोबर रिपोर्टिंग कशा प्रकारे करायचं त्याची उत्तर मी काढून ठेवलेलीच आहे. पण मला असं वाटतं आपण नीट ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी गरज लागेल त्या ठिकाणी त्या प्रकारची आंदोलनं होतील. एक प्रश्न आहे की आता जसं मनसे पुढाकार घेते आणि चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही म्हणाल तसं लोकसहभाग असला पाहिजे. त्याच्यासाठी वेगळं काही करणार आहात का? जसं जाहिराती बाकीच्या बाबतीत आपण करतो तसं जनजागृतीसाठी आपण लोकांचा पण सहभाग वाढवला गेला पाहिजे. नाही, आता लेनिंगच्या संदर्भामध्ये साईन बोर्ड्स लावणं, त्या लेनमध्ये ती वाहनं कशी लागतील यासाठी मनुष्यबळ उभं करणं. आता नवीन जे प्रकल्प आपण केलेले आहेत की किती स्पीडने त्या ठिकाणी ते वाहन चाललं पाहिजे. ते जर जास्तीच्या गतीने नियमापेक्षा जास्ती चाललं तर त्याला आम्ही त्याचं प्रबोधन पण, आता समृद्धी महामार्गाचं उदाहरण देतो, तिकडं त्यांना आम्ही एक स्वतंत्र प्रबोधन कक्ष केलेला आहे की त्याला आम्ही सगळं समजावून सांगतो. मला वाटतं की हे एक जन आंदोलनचा पण एक तो भाग असणार आहे. कारण आम्ही पाहतो की कधी कधी एक 2 व्हीलर मोटरसायकलवाला पण पहिल्या लेनने चालतो, हेवी व्हेकल पहिल्या लेनने चालत आहे. म्हणजे काय होतं आता तुम्ही जर समजा टोल नाक्यावरती पण जर बघितलं तर कुठच्याही ट्रक कुठच्याही लेनमध्ये शिरतात आणि सगळ्या गोष्टी जॅम करून टाकतात, बरोबर आहे. तर हे पहिल्यांदा टोलवरती जर समजा पहिल्यांदा नियंत्रण आलं तर मला असं वाटतं हळूहळू या गोष्टींची सवय लागेल. सर, येलो लाईनबद्दल कशा पद्धतीची यंत्रणा आपण राबवणार? आता जसा आपला निर्णय झालेला आहे की त्या टोलच्या पासून 200 ते 300 मीटरपर्यंत आणि ते वाहन 4 मिनिटपेक्षा जास्त थांबायला लागू नये या दृष्टिकोनातनं यापूर्वी पण या संदर्भातली अंमलबजावणी झालेली आहे. त्याची अंमलबजावणी कदाचित मध्यंतरी थांबली असेल ती परत करणार. गाड्यांना सोडलं जात नव्हतं येलो लाईनच्या मागे असले काही दिवस काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये स्पष्टपणे सूचना आदेश दिलेले आहेत. विषय असा होता की शासकीय जे प्रमुख आहेत काही दिवस आमची पण नजर असेलच. सर, दादासाहेब, शासकीय कारवाई MSRDCचे प्रमुख आहेत. आतापर्यंत IAS अधिकाऱ्याला 7 वेळा निवृत्तीनंतर बढती देण्याचा हा MSRDCचा रेकॉर्ड आहे. 30 ऑक्टोबरला ते निवृत्त होणार आहे. या त्यांच्या एकाच अधिकाऱ्याच्या एकाच जागेवर बसण्यामुळे टोलच्या संदर्भातल्या समस्या सुटत नाहीये असं रस्ते आणि पायाभूत सुविधांवर काम करणाऱ्या काही तज्ञांचं म्हणणं आहे. हे 30 ऑक्टोबरला निवृत्त होणार का? माझा एक स्पेसिफिक प्रश्न. आणि
जर ते मला झालं वाटतं की आजचा आपला जो प्रमुख विषय आहे त्यांचा प्रश्न दादा बरोबर मी आहे. विचारलेल्या प्रश्नामध्ये त्या समस्येचं मूळ आहे. प्रश्न बरोबर आहे, सर. मी प्रश्नाला काही बगल देत नाही, परंतु आता अनेक चांगले प्रकल्प पण आपले उभे राहिले, मार्गी पण लागलेले आहेत आणि ज्या काही अंमलबजावणी झाले त्या नियम कायद्याच्या चौकटीतच झालेल्या आहेत. मला असं वाटतं काही विषय आता ज्या प्रकारे सुरू करतायत आणि ज्या प्रकारच्या काही गोष्टींसाठी 1 महिन्याची मुदत सरकारने जी मागितलेली आहे, मला असं वाटतं ती देणं आणि या गोष्टी बघणं आपण, हे मला असं वाटतं आता पुढचं आपलं काम आहे. केंद्रीय मंत्री सांगतायत टोल माफ नाही. बघा, राज्याचे छोटे मी तुम्हाला तेच सांगतो, टोल माफ ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. मगापासून माझं हेच म्हणणं होतं, राज्याचा रेव्हेन्यू बरोबर आहे हा विषय नाही आहे. राज्याला रेव्हेन्यू नाही मिळाला, राज्य चालू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला फ्युएल सेस असेल किंवा इतर जे टॅक्सेस असतील हे लागतात. आपल्याला फक्त विषय असा आहे की हा टॅक्स जातो कुठे, ज्याच्या मोबदल्यात आपल्याला काय मिळतंय. जर सगळे टॅक्स भरून, टोल भरून, रोड टॅक्स भरून, फ्युएल सेस भरून पण आपल्याला चांगले रस्ते मिळत नसतील आणि नाक्यावरती जर समजा टोल नाक्यावरती दादागिरीची भाषा ऐकायला लागणार असेल सर्वसामान्यांना, तर हे पैसे भरून आम्हाला काय मिळतंय. आम्ही म्हणजे साधारणपणे स्वच्छतागृह पण जर समजा मिळत नसतील याच्यात, तर उपयोग काय या गोष्टींचा. याच्यासाठीचा मला असं वाटतं हा विषय होता. विषय सुरू झाला 5 रुपयापासून, कळलं का. सो गेला इतक्या रुपयापासून त्याचं प्रारूप 2010 मध्येच झालं. हां, म्हणजे ते जुनं आहे ते. आणि त्या सगळ्या ॲग्रीमेंटमध्ये काही चुकीच्या गोष्टी आहेत ज्या आता सरकारला बदलणं किती शक्य आहे मला माहिती नाही, कारण ते झालेले बँकांबरोबरचे व्यवहार आहेत. काल आणि ही गोष्ट मला पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मी घेतली होती त्याच वेळेला ती मला समजली होती. त्याच्यामुळे 9 वर्ष ज्या काही सूचना करता येतील तेवढ्या केल्या, परंतु आता हा विषय परत ऐरणीवरती आला. आमच्या अविनाशने परत तो 5 रुपयाची वाढ झाली, त्याच्यामुळे तो परत वरती आला. आता आपण थोडंसं वाइंडअप करतो म्हणून परत सांगतो. आणि त्याच्यात फडणवीसांचं स्टेटमेंट आलं, त्याच्यामध्ये परत ते सगळं उसळले. नाही, पण महिन्याभरात जर अंमलबजावणी झाली नाही इतके विषय, तर पुढे काय. कारण जेव्हा मनसे अध्यक्षांनी जेव्हा विषय घेतला, अगदी मंत्री घरी समजा मंत्री घरी येत आहेत, सगळं लोकांना सांगतात, पण महिन्याभरात जर अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा एकदा मनसेला विषय घ्यावा लागेल लोकांना. समजा एखाद्या विषयामध्ये आपण महिना 30 दिवस 31 दिवसाचा बोलतो, आपल्याला जर दिसतंय की या विषयामध्ये पॉझिटिव्हली मार्गक्रमण होतंय, आणखी 2 दिवस लागत आहेत, एक घडीभर सांगतो मी, आपला प्रतिसाद किंवा त्या बाबीची अंमलबजावणी करण्याची भूमिका जर पॉझिटिव्ह आहे, तर मला वाटतं की पुढचे प्रश्न अजून एक छोटी गोष्ट सांगतो की काही आज घरी आलेत बिरेलेत हा विषय नाही आहे, परंतु दादांना मी खूप जुनं ओळखतो. सरळ माणूस आहे, सज्जन माणूस आहे, आणि त्याच्यामुळे मला आशा आहे की काही गोष्टी होतील का. मुख्यमंत्री महोदयांच्या पण याच भावना आहेत. आणि ते तर मुख्यमंत्री तर ह्याच्या विरोधात कोर्टात गेले होते आणि आज पण आहेत. त्याच्यामुळे ते देखील या विषयामध्ये तेवढेच कडवट आहेत असं मला वाटते. कालच्या त्यांच्या बोलण्यातनं दिसेल, आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतील. दादा, मला एक शेवटचा प्रश्न. साखरेच्या प्रश्नावर शरद पवारांच्या घरी केंद्रीय सचिवांपासून अनेक मोठे अधिकारी गेल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती, कारण प्रश्न तेवढा मोठा होता. आज तर राज्यात थेट तुम्ही कॅबिनेट दर्जाचे मंत्री असताना राज ठाकरे साहेबांना भेटायला आलेला की ज्यांचा फक्त एक आमदार आहे. तुमची नेमकी भावना काय? मी देऊ उत्तर. मी देऊ. मला असं वाटतं सरकारचं एक लाईन आहे की शासन आपल्या दारी. सवाल हो जाए सर. मी हिंदीमध्ये सिर्फ एक सवाल आपकी बातें नेशनल पॉलिटिक्स के लिए बहुत मेरा तोड़का मोड़का हिंदी में बोलूंगा. क्योंकि टोल का मुद्दा आपका जो 9 साल से आप लगातार आवाज उठा रहे हैं, नेशनल पॉलिटिक्स में बहुत मायने रखता है. थैंक यू सो मच सर. सर, कल आपकी मुख्यमंत्री से बड़ी मुलाकात हुई है. पिछले 9 सालों से आप टोल को लेकर महाराष्ट्र के और मुंबई के लगातार आवाज उठा रहे हैं. आपकी पार्टी भी अलग तरीके से हमेशा से आंदोलन करती रही है. क्या निष्कर्ष निकला है सर? महाराष्ट्र के कैबिनेट मंत्री भी आज आपके घर पर आए थे, बैठक हुई है. क्या पॉइंट्स पर जो है चर्चा हुई है और क्या निष्कर्ष निकला है? मुझे लगता है कि जो पॉइंट्स निकाले हम लोगों ने वो मैं पर्ची आपके पास दे दूंगा, वो आप
हिंदी में ट्रांसलेट करके आप लोगों को बता देना। लेकिन ये 9 साल से ये मुद्दा हम लोग उठा रहे हैं। 9 साल हुए, उसके पहले हम लोग श्री पृथ्वीराज चौहान जब चीफ मिनिस्टर थे उनके पास हम लोग गए थे। उसी वक्त हमको पता चला था कि ये 2026 तक का मामला है कि एग्रीमेंट हो चुका है सरकार का और बैंक का। बात ये है कि लोग पैसे भर रहे हैं, टोल भर रहे हैं, फ्यूल पे सेस भर रहे हैं, रोड टैक्स भर रहे हैं, व्हीकल टैक्स भर रहे हैं, सब कुछ भर रहे हैं। उसके बावजूद लोगों को जो जिस तरह की फैसिलिटीज़ मिलनी चाहिए वो मिल नहीं रही है, बराबर है। और लोगों की जो मांग है, अभी ये एक्चुअली ये जो शुरुआत हुई थी वो थाना में जो 5 रुपये और बढ़ा दिए गए, उसके ऊपर हमारे अविनाश यादव और हमारे जो महाराष्ट्र सैनिक है उन्होंने जो आंदोलन किया उसके ऊपर ये शुरुआत हुई। उसके बाद जब महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री जो देवेंद्र फडणवीस जी है उनका एक स्टेटमेंट आया कि 4 व्हीलर्स के ऊपर किसी भी टोल पे टोल है ही नहीं। तो हमें समझ में नहीं आई बात कि भाई सरकार को पता नहीं है कि टोल ले रहे हैं और सरकार बोल रही है कि किसी भी टोल के ऊपर टोल नहीं ले रहे 4 व्हीलर्स के ऊपर। तो इसलिए ये सारी चीज़ें उभर कर आई और सामने आ गई कि भाई ये हो क्या रहा है। फिर मैं वापस हम लोग कल मुख्यमंत्री जी के पास गए, उनके साथ बातचीत हुई और फिर कौन सी इन सारी चीज़ों में सुधारणा होनी चाहिए इसके ऊपर हमारी बात हुई और उसमें 10-15 मुद्दे निकले हैं। वो मैं पर्ची आपके पास देता हूँ, वो ट्रांसलेट करके आप मुझे लगता है लोगों को बताइए। सर, टोल के साथ साथ बदहाल सड़कों का भी एक मुद्दा आप लगातार उठाते रहे हैं। मुंबई गोवा हाईवे सबसे बड़ा उसका उदाहरण है। आप हमेशा से उसके लेकर आवाज उठाते रहे। टोल बराबर लोगों से भरे जाते हैं लेकिन रोड की जो हालात है वो सही तरीके से नहीं बन रहे हैं। बिल्कुल, ये कल मैंने मुख्यमंत्री जी से भी कहा कि हम लोग जब महाराष्ट्र छोड़ते हैं तो बहुत अच्छे रास्ते मिलते हैं हमें, तो महाराष्ट्र में क्यों नहीं मिल रहे हैं? यदि महाराष्ट्र में देखा जाए तो डीजल और पेट्रोल के रेट भी ज़्यादा है, बराबर है। उसके बावजूद अगर हमें ये सारी फैसिलिटीज़ नहीं मिल रही है तो क्या करना चाहिए? तो अभी कुछ चीज़ें हैं जिन्होंने अभी मंत्री महोदय दादा यहाँ पे आए थे तो उन्होंने कहा कि कुछ चीज़ें अभी शुरू कर देंगे वो, और कुछ चीज़ों के लिए उनको 1 महीने का वक्त उनको चाहिए। तो मुझे लगता है कि हमें ज़रूर देना चाहिए, क्योंकि जैसे नितिन गडकरी जी ने कहा था कि टोल कभी ख़त्म नहीं होगा। अभी कभी ख़त्म नहीं होगा का मतलब क्या है मुझे पता नहीं, लेकिन एग्रीमेंट के हिसाब से 2026 को ये ख़त्म हो रहा है। आगे देखते क्या होता है। सर, टोल पर भाभी बस मैं इतना ही हिंदी था मेरे पास।